नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। आजचा विषय घेतलेला आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती आणि काही प्रश्न उत्तरे। तर चला पाहूया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते। त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली। तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले। ते ब्रिटिश मजूर मंत्री होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते। तर प्रश्नोत्तरे पाहूया। प्रश्न पहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी आणि कोठे झाला? उत्तर आहे 14 एप्रिल 1891 मध्ये महू इंदोरजवळ मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला। प्रश्न दुसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू कधी आणि कोठे झाला? उत्तर आहे 6 डिसेंबर 1956 मध्ये दिल्ली येथे त्यांचा मृत्यू झाला। प्रश्न तिसरा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे रामजी सकपाळ हे त्याचे वडिलांचे नाव होते। प्रश्न चौथा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे भीमाबाई सकपाळ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 5 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा मृत्यू झाला। प्रश्न पाचवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते? उत्तर आहे रमाबाई। प्रश्न सहावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण कोठे झाले? उत्तर आहे एल्फिन्स्टन स्कूल, मुंबई येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले। माध्यमिक पण तिथेच झाले आणि ग्रॅज्युएशन पण तिथेच झालं त्यांचं। प्रश्न सातवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मॅट्रिकची परीक्षा कधी दिली? उत्तर आहे 1907 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली। प्रश्न आठवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्माचा स्वीकार कधी केला? उत्तर आहे 1956 मध्ये आपल्या अनुयायासह 1956 मध्ये आपल्या अनुयायासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला। प्रश्न नववा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला? उत्तर आहे 1990 मध्ये मरणोत्तर त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला। प्रश्न 10वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र कधी सुरू केले? उत्तर आहे 1920 मध्ये मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले। प्रश्न 11वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना कधी केली? उत्तर आहे 20 जुलै 1924 मध्ये मुंबई येथे बहिष्कृत हितकर्णी सभेची स्थापना केली। प्रश्न 12वा, स्वातंत्र्य मजूर पक्षाची स्थापना कधी केली? उत्तर आहे 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मजूर पक्ष याची स्थापना केली। प्रश्न 13वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक कोणते? तर उत्तर आहे भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स हे त्यांचे शेवटचे पुस्तक होते। प्रश्न 14वा, 2012 मध्ये द ग्रेटेस्ट इंडियन नावाचे सर्वेक्षणामध्ये कोणाचे सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली आहे? तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वश्रेष्ठ भारतीय म्हणून निवड करण्यात आली आहे। प्रश्न 15वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयाचे संशोधन केले होते? उत्तर आहे म्हणजे PhD केली होती त्यांनी। तर उत्तर आहे कायदा, अर्थशास्त्रज्ञ आणि राज्यशास्त्र याच्यामध्ये त्यांनी PhD केली होती। प्रश्न 16, पुणे करार कोणामध्ये झाला होता? उत्तर आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला होता। प्रश्न 17वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये कोणत्या विषयासाठी प्रवेश घेतला होता? तर खूप सारे विषय होते, त्यातला मुख्य विषय होता अर्थशास्त्र याच्यामध्ये त्यांनी प्रवेश घेतल्यानंतर त्यानंतर समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी आणि तत्त्वज्ञान फिलॉसॉफी हे विषय त्यांनी निवडले होते। प्रश्न 18वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठाने PhD ही पदवी बहाल केली? उत्तर आहे कोलंबिया विद्यापीठ यांनी PhD पदवी बहाल केली। प्रश्न 19वा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा वकिलीची सुरुवात कुठून केली? जेव्हा अमेरिकेमध्ये त्यांनी बॅरिस्टरची पदवी पूर्ण करून भारतात आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये 5 जुलै 1923 रोजी आपल्या वकिलीची सुरुवात केली।
प्रश्न 20वा आणि शेवटचा प्रश्न आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. शेवटचा प्रश्न 20वा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिण्यासाठी किती कार्यकाळ लागला होता? उत्तर आहे 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. थँक्यू.